नमस्कार, शिल्पी लाईफस्टाईल अँड केअरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघूयात कांद्याची पात. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेले आहे लसूण, जिरे, हिरवी मिरची, रात्रभर पाण्यात भिजवलेली मूग डाळ, कांद्याची पात. तर मी ते घेतलेले आहे कांद्याची पात धुवून. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, जिरे, हळद आणि ते वाटलेले मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी हळद पण टाकलेली आहे. आता यामध्ये मी भाजी टाकलेली आहे ह्या मिश्रणामध्ये, ती चांगली परतून घ्यायची आहे. लगेचच त्याच्यामध्ये डाळ टाकलेली आहे, भिजवलेली मूग डाळ. छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये चवीपुरते मीठ टाकायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे कमी गॅसवर. ही भाजी कशी होते, कमी गॅसवर छान शिजते. याच्यातील चेक करताना आधी डाळ बघायची शिजली आहे का, नंतर भाजी बघायची शिजली आहे का. 5 ते 7 मिनिटांमध्ये ही भाजी छान शिजते. बघू शकता तुम्ही भाजी किती छान शिजलेली आहे. ही भाजी आपण बाजरीच्या भाकरीबरोबर, तसंच ज्वारीच्या भाकरीबरोबर आणि चपातीबरोबर खाऊ शकतो. खूप छान लागते. रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण ही भाजी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.